नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपलेली आहे. तिथं एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट मिळालेले आहे. 117 जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. आणि या 117 जागा जरी निवडून आलेल्या असल्या तरी शिवसेना एकनाथ शिंदेची मुंबईमध्ये वाढू द्यायचं नाही असं भाजपचं सूत्र आहे. तर भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले, जसं कल्याण डोंबिवली असेल, ठाणे महानगरपालिका, भिवंडी, म्हणजे मुंबई आणि मुंबई परिसरातल्या ज्या 9 महानगरपालिका आहेत, तसंच महाराष्ट्रात सुद्धा नाशिक असेल, अनेक ठिकाणी नाशिक, औरंगाबाद ही अशी जी गावं आहेत, शहर आहेत, या शहरांमध्ये रोखण्याचा प्रयत्न पुरेपूर हे भारतीय जनता पक्ष करतय. परंतु याला यश येतंय का नाही असं सुद्धा दिसतंय. म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा वरचढ ठरू लागलेले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना बाजूलाच काढायचं म्हणून भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे यांना सुद्धा महापौर बनवण्याची ऑफर देऊ शकते BMC ला, असं चिन्ह सध्याचं निर्माण झालेलं आहे. आणि एकनाथ शिंदे सुद्धा मुंबईमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपले नगरसेवक त्यांनी ताज हॉटेलमध्ये कोंडून ठेवलेले आहेत. तर खरंच एक उद्धव ठाकरे गटाला महापौर बनवण्यासाठी संधी मिळू शकते का? तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका संपल्या, त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंना सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. तर आता जिल्हा परिषद पंचायतीच्या समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता सर्वाधिक महत्वाची महानगरपालिका असलेली BMC म्हणजे मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई होती. दोन्ही ठाकरे बंधू या निवडणुकीमध्ये एकत्र आले होते. मनसे आणि शिवसेना ही एकत्र आली आणि त्यांनी मुंबईसह मुंबई परिसरातल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, वसई विरार ह्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या. त्याचबरोबर नाशिक, छत्रपती संभाजीनगर असेल, ज्याचं औरंगाबाद असं नाव होतं पूर्वीचं, अहमदनगर असेल, ह्या सगळ्याच ठिकाणी मनसे आणि शिवसेना दोन्ही एकत्र झाल्या आणि दोन्हींनी निवडणुका लढवल्या. आता निवडणुका लढवल्या परंतु त्यांना यश म्हणावं असं मिळालेलं नाही. आता यश संपादित करता आलं नाही, यश म्हणावं असं मिळालेलं नाही. त्याच्यामुळं यश न मिळाल्यामुळं दोन्ही ठाकरे बंधू हे कुठंतरी नाराज असल्याचं आपल्याला दिसतंय. आता जरी नाराज असले तरी सुद्धा जो निकाल आला तो आला. सर्वाधिक महत्वाची जी महानगरपालिका होती ती म्हणजे मुंबई. या मुंबई महापालिकेला भारतीय जनता पक्षाचे 89 नगरसेवक निवडून आले, तर उद्धव ठाकरे यांचे 65 नगरसेवक निवडून आले. एकनाथ शिंदेचे 29 तर काँग्रेसचे 24 निवडून आले. मनसेचे अवघे 6 नगरसेवक निवडून आले आणि MIMचे 8 नगरसेवक या मुंबई महापालिकेमध्ये आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक निवडून आले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक निवडून आले. अशा पद्धतीने ही 227 ची वाटाघाटणी झाली. आता यामध्ये जर एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सोबत गेले तर त्यांचं पक्षीय बलाबल होते आणि जर भाजप सोबत गेले तर भाजपचा महापौर होतोय. परंतु आता झालंय असं की एकनाथ शिंदे यांनी आपले जे 29 नगरसेवक आहेत हे ताज हॉटेलमध्ये कोंडून ठेवलेले आहेत. म्हणजे आता एकनाथ शिंदेंना नेमकी भीती कोणाची झालेली आहे? उद्धव ठाकरे नगरसेवक फोडतील म्हणून का भाजप नगरसेवक फोडेल म्हणून याची भीती झालेली आहे. आता भाजपचं 89 नगरसेवक आहेत, म्हणजे भाजपला जवळपास 25 नगरसेवकांची गरज आहे. तर 25 नगरसेवक हे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो गट आहे 29 नगरसेवकांचा, म्हणजे एकनाथ शिंदेचा, भारतीय जनता पक्षाचे 89 आणि एकनाथ शिंदे यांचे 29, तर 29 नगरसेवक जर फोडले अख्खा गटच्या गट, तर मात्र भारतीय जनता पक्षाचे महापौर मुंबईचा बसेल. परंतु आता चित्र असं झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे दाऊसला गेलेले आहेत आणि ते दाऊस वरून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांची बैठक होणार आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा मुंबईचा महापौर आमचा असावा
अशी काहीची मागणी केलेली आहे की बाबा आम्हाला सुद्धा तुम्ही 2.5 वर्ष महापौर पद द्या. मुंबईला शिवसेनेचाच महापौर अनेक वेळा झालेला आहे आणि त्यामुळं महापौर पद हे आमच्याच शिवसेनेला मिळावं अशी मागणी केलेली आहे. आणि याच काही कारणांमुळे की आपले सुद्धा नगरसेवक फुटतील म्हणून त्यांनी नगरसेवक आपले ताज हॉटेलमध्ये नेऊन ठेवले. आता इकडे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सुद्धा रस्सीकेस पाहायला मिळाली आपल्याला. बघितलं भारतीय जनता पक्षाचे 53 नगरसेवक तर एकनाथ शिंदेचे 52 नगरसेवक आहेत. आता इथं 122चा आकडा आहे, परंतु इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित असा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांचे इथं 52 नगरसेवक होत आहेत, आपले 62 नगरसेवक होत आहेत. म्हणजे इथं सत्ता एकनाथ शिंदे यांचा महापौर होतोय. तसंच आपण पाहिलं की अंबरनाथ नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता आणि तिथली जी सत्ता म्हणजे स्थायी समिती अध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असेल, हे सगळं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु एकनाथ शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे जे 4 नगरसेवक होते हे 4 नगरसेवक फोडले आणि 4 नगरसेवकापैकी एकाला उपनगराध्यक्ष करून केलं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या हातातोंडात आलेला घास काढून घेतला. आता हे जे कटशहचं राजकारण आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप आणि त्या खालोखाली एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे. तर एकनाथ शिंदे पक्ष सुद्धा भाजपला कसा चितपट करण्याचा प्रयत्न करतोय, तर भाजप सुद्धा एकनाथ शिंदे गटाला चितपट करण्याचा प्रयत्न करतोय. आता यामध्येच ठाणे महापालिकेला सुद्धा भारतीय जनता पक्षानं आम्हाला 2.5 वर्ष महापौर मिळावा अशी मागणी केलेली आहे. तर त्याच मागणीमुळं एकनाथ शिंदे गटानं सुद्धा मुंबई महापालिका ही आम्हाला सुद्धा तिथं 2.5 वर्ष महापौर मिळावा अशी मागणी केलेली आहे. आता या राड्यारोड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौर पद जातंय की काय, म्हणजे भारतीय जनता पक्ष सांगेल की बाबा तुम्ही महापौर बनवा, किंवा त्याहून दुसरं असं होऊ शकतं की ज्या वेळेस पाठीमागच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचे 84 नगरसेवक निवडून आले होते आणि भाजपचे 82 आले होते. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक अनुपस्थित राहिले होते महापौर निवडीच्या वेळेस. त्यावेळी जे संख्याबळ असतं ते कमी झालं आणि उद्धव ठाकरेंचा महापौर तिथं झाला होता. अशीच काहीशी परिस्थिती होऊ शकते की बाबा उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक अनुपस्थित राहतील आणि संख्याबळ कमी होईल आणि भाजपचा महापौर तिथं होईल, असं सुद्धा होऊ शकतं. तर या सगळ्या कटशहाच्या राजकारणामध्ये जर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसोबत गेले तर आपसुकच त्यांचा महापौर तयार होईल. परंतु काल संजय राऊतांनी सांगितलं की आम्हाला भाजप चालेल पण एकनाथ शिंदे चालणार नाहीत. ह्याचा अर्थ दोन्ही बाजूने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेने जर पाठिंबा दिला तर काँग्रेस, मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असा महापौर त्यांचा होऊ शकतो. आणि जर भाजपनं पाठिंबा दिला तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांचा महापौर होऊ शकतो. त्याच्यामुळं उद्धव ठाकरे यांचा महापौर करण्यासाठी आता ही मोठी संधी आयती चालून आली की काय त्यांना, असं सध्याच चित्र दिसतंय. परंतु मुख्यमंत्री ज्या वेळेस दावोसवरून येतील तेव्हा मात्र हे चित्र सगळं स्पष्ट होईल की बाबा कोण कोणाला पाठिंबा द्यायचा हे मात्र चित्र स्पष्ट होईल. परंतु उद्धव ठाकरे यांचे जवळपास 60 नगरसेवक हे भाजप आणि एकनाथ शिंदे गटात गेले होते निवडणुकीच्या अगोदर, आणि ते मात्र पुन्हा उद्धव ठाकरे यांचे पुन्हा 65 नगरसेवक निवडून आलेत. त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंचा पक्ष हा 2 नंबरचा पक्ष मुंबईमधला ठरलेला आहे. विरोधी पक्षनेता तर उद्धव ठाकरे गटालाच मिळणार हे बी तितकंच खरं आहे. परंतु जर महापौर निवडीची वेळ आली आणि यदा कदाचित जर भाजपनं जर पाठिंबा दिला तर मात्र उद्धव ठाकरे यांचाच महापौर मुंबईमध्ये पुन्हा एकदा बसेल, असं चित्र सध्याच तरी आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.